नमस्कार, ध्रुव फाउंडेशनच्या ऑनलाईन प्रोग्राममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करंट इव्हेंट्सचा आपला पुढील भाग पाहणार आहोत प्रश्नोत्तरांच्या माध्यमामधून। तर मग आज आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूयात। आजचा पहिला प्रश्न पहा, भारतामधील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे? म्हणजे तरंगता सौर ऊर्जा प्रकल्पाविषयी विचारलाय, कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे, कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आलेला आहे, कोणत्या जलाशयावर हा उभारण्यात आलेला आहे, याचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागणार आहे। तर सुरुवातीला मी सांगेल की आंध्र प्रदेश राज्यामध्ये विशाखापट्टणम या ठिकाणी एक विद्युत केंद्र आहे, त्याला आपण सिम्हाद्री औष्णिक विद्युत केंद्र म्हणतो। त्या औष्णिक विद्युत केंद्राच्या जलाशयावर हा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे। हे पहा, आंध्र प्रदेश राज्य, आपण म्हटलं विशाखापट्टणम, विशाखापट्टणम। त्यानंतर आपण कोणता औष्णिक विद्युत केंद्र म्हटलं तर सिम्हाद्री औष्णिक विद्युत केंद्र, सिम्हाद्री औष्णिक विद्युत केंद्र याच्या जलाशयावर हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे। लक्षात आलं की पहिला प्रश्न जो आपल्याला विचारला की भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे? तर आंध्र प्रदेश राज्यामध्ये विशाखापट्टणम इथल्या सिम्हाद्री औष्णिक विद्युत केंद्राच्या जलाशयावर हा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे। आता विचार करा की या प्रकल्पाची ऊर्जा क्षमता किती असेल। ऊर्जा क्षमतेचा जर विचार केला तर याची ऊर्जा क्षमता आहे 25 मेगावॅट। ऊर्जा क्षमता 25 मेगावॅट। किती खर्च आला असेल हा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी? 110 कोटी रुपये खर्च आलेला आहे। 110 कोटी रुपये खर्च आलेला आहे। तशा प्रकारे हा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे। त्याच्यानंतर हा प्रकल्प कोणामार्फत उभारण्यात आलेला आहे असं आपल्याला विचारलं तर NTPC मार्फत हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे। NTPC, आता हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये, लगेच लक्षात येईल। नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड असं याला म्हटलं जातं आणि मराठीमध्ये या NTPCचा जर आपण विचार केला तर राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ लिमिटेड असं याला म्हटलं जातं। लक्षात आलं, नॅशनल थर्मल पॉवर आपण म्हटलं की कॉर्पोरेशन लिमिटेड, हे लक्षात ठेवायचं। मराठीमध्ये हे नाव लक्षात ठेवा, राष्ट्रीय औष्णिक विद्युत केंद्र विद्युत महामंडळ लिमिटेड। तशा प्रकारे हा प्रकल्प आहे। आता हा जो प्रकल्प आहे तो किती क्षेत्रावरती उभारण्यात आलेला आहे? तर हा प्रकल्प तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प 75 एकरावरती पसरलेला आहे। म्हणजे या ठिकाणी हे पण आपल्यासाठी महत्त्वाचं की किती क्षेत्रावरती आहे? 75 एकर क्षेत्र, या क्षेत्रावरती हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे। तर आपली प्रत्येक या ठिकाणी कॉन्सेप्ट लक्षात येते आणि या प्रकल्पाचा फायदा आपल्याला काय होणार आहे किंवा कोणत्या प्रकारे होणार आहे याचा जर तुम्ही विचार केला तर या प्रकल्पाद्वारे 7000 कुटुंबांना वीज पुरवठा केला जाणार आहे। 7000 कुटुंबे यांना वीज पुरवठा या प्रकल्पाद्वारे केला जाणार आहे। अशा प्रकारे हा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं। आणि असं म्हटलेलं आहे, आपण जे म्हटलं आहे की शाश्वत विकास ध्येय गाठायचं आहे 2030 पर्यंत, तर त्याचा भाग म्हणून या प्रकल्पाकडे आपल्याला पाहता येईल। कारण या प्रकल्पाद्वारे असा अंदाज आहे की दरवर्षी किमान 46,000 टन, किमान 46,000 टन। आता आपण म्हटलं की उत्सर्जन टाळता येणार आहे। कशाचं उत्सर्जन टाळता येणार आहे? साहजिकच आहे, 46,000 टन कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन या प्रकल्पाद्वारे दरवर्षी टाळता येणार आहे। अशा प्रकारचा हा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प आहे। लक्षात आलं, आंध्र प्रदेश विशाखापट्टणम सिम्हाद्री औष्णिक विद्युत केंद्राच्या जलाशयावर उभारण्यात आलेला आहे। क्षमता 25 मेगावॅट आहे। त्याच्यानंतर खर्च 110 कोटी रुपये आलेला आहे। NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड असं त्याचं नाव आहे। त्याच्यानंतर 7000 कुटुंबांना वीज पुरवठा केला जाणार आहे। 75 एकर क्षेत्रामध्ये उभारण्यात आलेला आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे
लक्षामध्ये ठेवायचं की भारतातला सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, आणि सगळ्यात महत्त्वाचं जे 46,000 आपण लिहिलं ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की दरवर्षी किमान 46,000 टन एवढं कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन या प्रकल्पामुळे टाळता येणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणत्या राज्यानं अथवा केंद्रशासित प्रदेशानं भारतामधील पहिली ड्रोन फॉरेन्सिक प्रयोगशाळा व संशोधन केंद्र सुरू केली? काय सुरू केले पहा. भारतातली पहिली ड्रोन फॉरेन्सिक प्रयोगशाळा व संशोधन केंद्र कोणत्या राज्यानं अथवा केंद्रशासित प्रदेशानं हे सुरू केलेलं आहे असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर लक्षामध्ये ठेवा केरळ राज्यात. केरळ पहिला आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं, पण माहिती पाहूयात. पण सुरुवातीला लक्षात ठेवायचं केरळ राज्यानं भारतामध्ये पहिली ड्रोन फॉरेन्सिक प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र सुरू केलेलं आहे हे लक्षामध्ये ठेवायचं. कधी सुरू केलं आहे? 13 ऑगस्ट 2021 मध्ये हे सुरू केलेलं आहे. 13 ऑगस्ट 2021 मध्ये हे सुरू करण्यात आलेलं आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे याला आपल्याला इंडियाज फर्स्ट ड्रोन फॉरेन्सिक लॅब रिसर्च सेंटर असं म्हणता येईल, की ज्याला आपण भारतातली पहिली ड्रोन फॉरेन्सिक प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र असं म्हणतात. तर अशा प्रकारचं देशातील पहिलं संशोधन केंद्र या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. याचं उद्घाटन केरळच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. साहजिकच आहे, केरळच्या मुख्यमंत्र्यांचं नाव तुम्हाला माहीत असेल, पिनराई विजयन असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. तर अशा प्रकारचं पहिलं देशातलं संशोधन केंद्र केरळच्या पोलिसांनी उभं केलेलं आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे 13 ऑगस्ट 2021 मध्ये. लक्षात आलं. पहिली ड्रोन फॉरेन्सिक प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे? केरळ या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. आपण पुढे पाहूयात. पुढचा प्रश्न. भारतामधील पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत. आता INS विक्रांत आपण आत्ताच या 2022 मध्ये आपण पाहिलं की सामील करण्यात आलेली आहे. त्याच्या चाचण्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या होत्या. त्याविषयीचा प्रश्न 2021 मधला प्रश्न आहे. पहा. भारतातील पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतच्या सागरी चाचण्या 4 ऑगस्ट 2021 पासून सुरू झाल्या होत्या. या चाचण्या इथून सुरू झाल्या. आता या ठिकाणी 2 विधान आहेत INS विक्रांत विषयी महत्त्वाचे आहेत. INS विक्रांतचं वजन 30,000 टन आहे, पहिलं विधान. दुसरं विधान, ऑगस्ट 2022 पर्यंत ती भारतीय नौदलामध्ये दाखल होणार आहे. साहजिकच आहे, स्वातंत्र्य प्राप्तीच्या शुभ मुहूर्तावरती 75व्या वर्षामध्ये आपण हे स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतच्या आपल्या भारतीय नौदलामध्ये सामील झालेली सध्या 22चा विचार केला तर. आता पहा, INS विक्रांतचं वजन किती आहे? तुम्ही अनेकदा हे न्यूजमधनं ऐकलेलं असेल. किती वजन आहे सांगता येईल का? 30,000 टन आहे का? नाही आहे, 30,000 टन नाही. तर हे वजन जे आहे ते 40,000 टन आहे. 40,000 टन एवढं वजन आहे. आणि ऑगस्ट 2022 पर्यंत ती भारतीय नौदलामध्ये दाखल होणार आहे. ही दोन्ही विधानं या ठिकाणी तुम्हाला बरोबर असलेली सांगता येतील. तशा प्रकारे INS विक्रांत विषयी आपल्याला प्रश्न अपेक्षित आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आपण म्हटलं वजन 40,000 टन आणि 2022 पर्यंत ती भारतीय नौदलामध्ये दाखल होणार आहे, दाखल झाली आहे आता, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. मग याची लांबी, वजन आपण पाहिलं 40,000 टन, याची लांबी किती आहे याचा जर तुम्ही विचार केला तर याची लांबी 262 मीटर आहे. लांबी 262 मीटर लांबी. सांगा रुंदी किती आहे? रुंदी, लांबी पाहिली, थोडंसं रुंदीचा पण विचार करूयात. रुंदीचा जर विचार केला तर रुंदी 62 मीटर आहे. 62 मीटर. लक्षात आलं. वजन 40,000 टन, लांबी 262 मीटर, रुंदी 62 मीटर. तशा प्रकारे या रचना आहे INS विक्रांतची हे लक्षामध्ये ठेवायचं. याशिवाय याची निर्मिती कोणी केली? INS विक्रांतची निर्मिती कोणी केली? लक्षात ठेवा, प्रश्न अपेक्षित आहे याच्यावरती कुठल्या ना कुठल्या परीक्षेमध्ये. INS विक्रांत वरती तर कोचिन शिपयार्ड लिमिटेड या कंपनीनं या INS विक्रांतची निर्मिती केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं, पहिली विमानवाहू युद्धनौका स्वदेशी बनावटीची आहे म्हणून याची निर्मिती कोणी केली? तर कोचिन शिपयार्ड लिमिटेड यानं याची निर्मिती केलेली आहे. कोचिन शिपयार्ड लिमिटेड ने याची निर्मिती केलेली आहे. हे लक्षामध्ये ठेवा जाता जाता. आता पहा ह्याचे एक वैशिष्ट्य पाहू. या युद्धनौकेवर किती लढाऊ जेट विमान आणि हेलिकॉप्टर्स राहू शकतात?
एक साधारण बाब, किती लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर्स याच्यावरती राहू शकतात? तर 30 लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर्स याच्यावरती राहू शकतात। या युद्धनौकेमध्ये कोणत्या प्रकारची लढाऊ विमानं आणि कोणत्या प्रकारची हेलिकॉप्टर्स ठेवण्यात येणार आहे? तर या युद्धनौकेमध्ये INS विक्रांतमध्ये MiG-29K ही लढाऊ जेट विमानं असणार आहेत आणि K-31 हे या प्रकारची हेलिकॉप्टर्स ठेवली जाणार आहे। आता या INS विक्रांतच्या अगोदर भारतामध्ये कोणती विमानवाहू युद्धनौका होती? हा पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। तर सध्या भारताकडे विक्रमादित्य ही एकच विमानवाहू युद्धनौका आहे। विक्रमादित्य ही विमानवाहू युद्धनौका। लक्षात आलं? किती सोपं आहे पहा। 4 ऑगस्ट 2021 पासून INS विक्रांतच्या सागरी चाचण्या सुरू झाल्या। वजन 40,000 टन, भारतीय नौदलामध्ये दाखल झाली आहे। निर्मिती कोचिन शिपयार्ड लिमिटेड मध्ये झालेली आहे। याच्या अगोदरची विमानवाहू युद्धनौका विक्रमादित्य होती। लांबी 262 मीटर, रुंदी 62 मीटर। आपण असंही म्हटलं की या युद्धनौकेवरती एका वेळी 30 लढाऊ जेट विमान आणि हेलिकॉप्टर्स राहू शकणार आहेत। कोणत्या प्रकारची विमानं राहू शकणार आहेत? तर MiG-29K ही लढाऊ जेट विमानं आणि कोणत्या प्रकारची हेलिकॉप्टर्स राहू शकणार आहेत? तर K-31 ही हेलिकॉप्टर्स राहू शकणार आहेत। अशा प्रकारे INS विक्रांत बद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। पुढचा प्रश्न पाहूयात। कोणत्या ठिकाणी भारतीय तटरक्षक दलाचं स्वदेशी बनावटीचं विग्रह नावाचं जहाज राष्ट्राला अर्पण करण्यात आलं? या ठिकाणी भारतीय तटरक्षक दलाचं स्वदेशी बनावटीचं नाव काय आहे पहा। पहिल्यांदा हे लक्षामध्ये घ्या, विग्रह आपण म्हणतो। विग्रह नावाचं काय जहाज राष्ट्राला अर्पण करण्यात आलेलं आहे। कोणत्या ठिकाणी? चेन्नई। या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की चेन्नई या ठिकाणी हे जहाज राष्ट्राला अर्पण करण्यात आलेलं हे लक्षामध्ये ठेवायचं आहे। कधी राष्ट्राला अर्पण करण्यात आलं? तर 28 ऑगस्ट 2021 ला। 28 ऑगस्ट 2021 ला हे जहाज राष्ट्राला अर्पण करण्यात आले। कोणी राष्ट्राला अर्पण करण्यात आलं? कोणामार्फत? तर त्यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री, माहिती आहे केंद्रीय संरक्षण मंत्री कोण आहेत? राजनाथ सिंग यांनी हे जहाज राष्ट्राला अर्पण केलेलं आहे। तर या जहाजाचं आपण थोडक्यात माहिती पाहू। ज्याप्रमाणे आपण INS विक्रांतची माहिती पाहिली त्याचप्रमाणे याची लांबी, वजन आणि याची कमाल वेग मर्यादा किती आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। लांबी पहा, याची 98 मीटर आहे। लांबी 98 मीटर। आता आपण म्हटलं लांबी, त्याच्यानंतर वजन किती आहे? वजन 2200 टन वजन आहे याचं। 2200 टन वजन आहे। आणि शेवटी याची कमाल वेग मर्यादा किती आहे? तर याची कमाल वेग मर्यादा 26 नॉट्स प्रति मैल। 26 नॉट्स प्रति मैल। लक्षात आलं? भारतीय तटरक्षक दलाचं स्वदेशी बनावटीचं विग्रह नावाचं जहाज राष्ट्राला अर्पण केलंय। चेन्नई या ठिकाणी अर्पण केलं। 28 ऑगस्ट 2021 मध्ये अर्पण केलं। या विग्रह हे जे जहाज आहे त्या जहाजाची लांबी 98 मीटर आहे, वजन 2200 टन आहे आणि कमाल वेग मर्यादा 26 नॉट्स प्रति मैल आहे। अशा प्रकारे हे विग्रह नावाचं जहाज राष्ट्राला अर्पण करण्यात आलेलं आहे। चेन्नई या ठिकाणी अर्पण करण्यात आलेलं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राज्यामधील पहिल्या मेडिकॅब रुग्णालयाचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? आता हे रुग्णालय काय आहे हे आपण समजावून घेणार। राज्यातील म्हणलंय म्हणजे महाराष्ट्रातील। तर खालीलपैकी कोठे महाराष्ट्र राज्यातील पहिल्या मेडिकॅब रुग्णालयाचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे? कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? तर जालना या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। जालना या ठिकाणी मेडिकॅब रुग्णालय याचं कधी हे लोकार्पण करण्यात आलं या मेडिकॅब रुग्णालयाचं? तर 27 जुलै 2021 मध्ये। 27 जुलै 2021 मध्ये या मेडिकॅब रुग्णालयाचं लोकार्पण करण्यात आलेलं हे लक्षामध्ये ठेवायचं आहे। कोणाच्या हस्ते? राज्याचे आरोग्य मंत्री कोण आहे? सांगता येते का? राजेश टोपे।
राजेश टोपे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. तर हे आपण 21चं पाहतोय, त्याच्यामुळे साहजिकच आहे सरकार आता बदललेलं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर राजेश टोपे यांच्या हस्ते या पहिल्या मेडिकॅब रुग्णालयाचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे जालना ह्या ठिकाणी. आता हे जे पहिलं मेडिकॅब रुग्णालय आहे, या रुग्णालयाचा विचार करा तर या रुग्णालयाची उभारणी कोणाच्या सहकार्यातून करण्यात आलेली आहे? मेडिकॅब रुग्णालयाची उभारणी कोणाच्या सहकार्यातून करण्यात आलेली आहे? त्या ठिकाणी 2 कंपन्यांच्या सहकार्यामधून करण्यात आलेली आहे. ह्याच्यामध्ये एक आहे अमेरिका इंडिया फाउंडेशन आणि दुसरी कंपनी जी आहे तर मास्टरकार्ड. मास्टरकार्ड ही कंपनी आहे आणि दुसरं फाउंडेशन आहे अमेरिका इंडिया फाउंडेशन. अमेरिका इंडिया फाउंडेशन मास्टरकार्ड कंपनी आहे. मास्टरकार्ड कंपनी अमेरिका इंडिया फाउंडेशन यांच्या सहकार्यामधून महाराष्ट्रामधलं पहिलं मेडिकॅब रुग्णालय जालना या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. लोकार्पण त्या ठिकाणी झालेलं आहे. तर कोणत्या प्रकारचं हे रुग्णालय? अत्यंत सुसज्ज स्वरूपाचं रुग्णालय, सगळ्या सुविधा याच्यामध्ये असणारं रुग्णालय आणि 100 खाटांचं हे रुग्णालय. आम्ही काय म्हटलं, अत्यंत सुसज्ज असणारं रुग्णालय आहे, सर्व सुविधांनी युक्त असं रुग्णालय आहे आणि या रुग्णालयामध्ये 100 खाटा आहेत की ज्या पद्धतीने आपण म्हटले की अत्यंत सुसज्ज पद्धतीने याची उभारणी करण्यात आलेली आहे. आता या रुग्णालयाचं एक वैशिष्ट्य आहे, या रुग्णालयाची उभारणी किती कालावधीत करण्यात आली? तर या रुग्णालयाची उभारणी फक्त 1 महिन्यामध्ये करण्यात आलेली आहे. हे विधानामध्ये सुद्धा विचारू शकतात. तर लक्षात ठेवायचं आपल्यासाठी महत्त्वाचं की राज्यातील पहिलं मेडिकॅब रुग्णालय जालना येथे 27 जुलै 2021 मध्ये राजेश टोपे यांच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे. मास्टरकार्ड कंपनी आणि अमेरिका इंडिया फाउंडेशन यांच्या सहकार्यातून हे रुग्णालय उभारण्यात आलेलं आहे. मी म्हटलं अत्यंत सुसज्ज, सर्व सुविधांनी युक्त 100 खाटांचं रुग्णालय आहे आणि या रुग्णालयाची उभारणी फक्त 1 महिन्यामध्ये करण्यात आलेली आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. भारतामधील पहिल्या मोबाईल ऑक्सिजन प्लांटचं नाव कोणतं आहे? सांगता येते का? भारतामधल्या पहिल्या मोबाईल ऑक्सिजन प्लांटचं नाव काय आहे? त्या प्लांटचं नाव आहे प्राणवायुदूत. प्राणवायुदूत या प्लांटचं नाव आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. प्लांटचं नाव आपण म्हटलं, आता मशीनचं नाव काय आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हायफ्लो ऑक्सिजन थेरपी डिव्हाइस असं म्हटलं जातं. हायफ्लो ऑक्सिजन थेरपी डिव्हाइस. हायफ्लो ऑक्सिजन थेरपी डिव्हाइस हे मशीनचं नाव आहे, प्लांटचं नाव प्राणवायुदूत. तर हे दोन्ही लक्षामध्ये ठेवा. हे डिव्हाइस जे आहे ते AA100 आणि AA60 याच्यामध्ये येतात. AA100 आणि AA60 याच्यामध्ये हे डिव्हाइस आहे. हायफ्लो ऑक्सिजन थेरपी डिव्हाइस प्राणवायुदूत हे लक्षामध्ये ठेवायचं. लोकार्पण झालं आपले त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री, तत्कालीन उपमुख्यमंत्री म्हणूयात आपण, अजित पवार यांचे हस्ते याचं लोकार्पण झालेलं आहे. कधी लोकार्पण झालं तर 24 जुलै 2021 मध्ये याचं लोकार्पण झालेलं होतं. 24 जुलै 2021 मध्ये याचं लोकार्पण झालेलं होतं. तर अशा प्रकारे हे भारतातलं पहिलं मोबाईल ऑक्सिजन प्लांट आहे, ज्याला प्राणवायुदूत आणि हायफ्लो ऑक्सिजन थेरपी डिव्हाइस AA100 आणि AA60 या दरम्यान येतं. 24 जुलै 2021 मध्ये याचं लोकार्पण झालं. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते याचं लोकार्पण झालेलं. आता हा जो ऑक्सिजन प्लांट आहे, या ऑक्सिजन प्लांटची निर्मिती कोणी केलेली आहे? बरोबर आहे, ऑक्सिजन प्लांट म्हणतोय, निर्मिती कोणी केली? तर पुण्यामधील एका कंपनीनं केलेली ही सुरुवात. पुण्यामधील कंपनी आहे, हायटेक कंपनी पुण्यामधली. त्या कंपनीचं नाव आहे ॲक्युरेट गेजिंग एजिमेट विभागानं. ॲक्युरेट गेजिंग एजिमेट
ॲक्युरेट गेजिंग एजिमेट या विभागानं या ऑक्सिजन प्लॅन्टची निर्मिती केलेली आहे. लक्षात आलं. तर अशा प्रकारे भारतातलं पहिलं मोबाईल ऑक्सिजन प्लांट आहे हे लक्षामध्ये ठेवायचं. नाव कोणतं आहे तर नाव हे आहे, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचे. पुढचा प्रश्न पाहूयात. भारतीय अवकाश संशोधन संस्थेमध्ये इस्रोमध्ये इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून निवड झालेला महाराष्ट्रातला पहिला विद्यार्थी कोण आहे? इस्रोमध्ये एका गुणवंत महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याची निवड झालेली, त्याचं नाव या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. त्याचं नाव आहे सोमनाथ माळी. सोमनाथ माळी कोठे राहतो, हा कोठे आहे महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. हा पंढरपूर तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये हा राहतो. तर याची भारतीय अवकाश संशोधन संस्थेमध्ये इस्रोमध्ये वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून निवड झालेली आहे, लक्षामध्ये ठेवायचे. कधी निवड झाली आहे तर याची निवड 2 जून 2021 मध्ये निवड झालेली आहे. 2 जून 2021 मध्ये या सोमनाथ माळींची निवड वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून इस्रोमध्ये झालेली आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता या ठिकाणी आपण उल्लेख करूयात की इस्रोमध्ये, पण इस्रोच्या एका संस्थेमध्ये, त्याला प्रत्यक्षात जर आपण विचार केला तर विक्रम साराभाई स्पेस सेंटर याच्यामध्ये याची निवड झालेली आहे. विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये. स्पेस सेंटर, विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये या सोमनाथ माळींची निवड झालेली आहे, लक्षामध्ये ठेवायचं. आणि हे विक्रम साराभाई स्पेस सेंटर आहे ते इस्रोच्या अंतर्गत येतं, हे लक्षात ठेवायचं आहे. भारतामधून 10 जणांची निवड करण्यात आलेली होती. तर महाराष्ट्रातले हे सोमनाथ माळी आहे. भारतामधून 10 जणांची निवड करण्यात आली. सोमनाथ माळींचा जर विचार केला त्यांनी B.Tech पूर्ण केलेला आहे. B.Tech त्यांनी पूर्ण केलेला आहे, त्यांची निवड झालेली आहे. आणि सध्या हे सोमनाथ माळी काय करतात तर दिल्ली IIT मध्ये मेकॅनिकल डिझाईन शिकतायत. दिल्ली IIT मध्ये आहेत मेकॅनिकल डिझाईन. ते सध्या शिकत आहेत. मेकॅनिकल डिझाईनची सध्या ते शिक्षण घेत आहेत. तशा प्रकारे आपण म्हटल्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यामधील पंढरपूर तालुक्यामधील सरकोली गावाचा हा विद्यार्थी आहे. सरकोली गाव त्याचं विचारलं तर लक्षात ठेवा. सरकोली तालुका पंढरपूर आणि जिल्हा सोलापूर, हे आपल्याला सहजपणे सांगता येईल. असं गावाचं नाव लक्षात ठेवा, सरकोली, आणि कोणत्या तालुक्यात आहे ते. तशा प्रकारे इस्रोची जी विक्रम साराभाई स्पेस सेंटर आहे त्याच्यामध्ये वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून सोमनाथ माळींची निवड झाली 2 जून 2021 मध्ये. एकूण भारतामधून 10 जणांची निवड झाली. त्यातले सोमनाथ माळी हे एक आहेत, B.Tech करतायत. त्यांनी B.Tech पूर्ण केलेला आहे आणि दिल्ली IIT मध्ये सध्या ते मेकॅनिकल डिझाईनचा कोर्स करतायत. अशा प्रकारे ते सरकोली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हे त्यांचं मूळ गाव आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. भारतात या कालावधी दरम्यान कोविड-19शी संबंधित टीका उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. भारतामध्ये कोणत्या कालावधी दरम्यान, म्हणजे सहजपणे जर आपण विचारलं कोणत्या कालावधी दरम्यान कोविड-19शी संबंधित टीका उत्सवाचे लसोत्सव, व्हॅक्सिनेशन फेस्टिवल असं आपण म्हणूयात त्याला, आयोजन करण्यात आलेला होता. तो कालावधी होता 11 ते 14 एप्रिल 2021. या कालावधीमध्ये हे टीका उत्सव, लसोत्सव, व्हॅक्सिनेशन फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं होतं भारतामध्ये, हे लक्षामध्ये ठेवायचं. मुख्य उद्देश काय होता या व्हॅक्सिनेशन फेस्टिवलचा? मुख्य उद्देश काय होता तर जास्तीत जास्त पात्र लोकांचं कोविड-19चं लसीकरण पूर्ण करणं हा प्रमुख उद्देश होता ह्या व्हॅक्सिनेशन फेस्टिवलचा. अशा प्रकारे 11 ते 14 एप्रिल 2021 दरम्यान कोविड-19शी संबंधित टीका उत्सवाचं आयोजन भारतामध्ये करण्यात आलेलं होतं, हे लक्षामध्ये ठेवायचं. पुढचा प्रश्न पाहूया.
प्रौढ नागरिकांचे 100% कोविड लसीकरण पूर्ण करणारं भारतातील पहिलं गाव कोणतं आहे? त्या ठिकाणी गाव विचारलंय. प्रौढ नागरिकांचं 100% कोविड लसीकरण पूर्ण करणारं भारतातलं पहिलं गाव कोणतं आहे? जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामधलं गाव आहे. त्या गावाचं नाव आहे वेयान. वेयान. जम्मू काश्मीर आपण पाहूयात. तर जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशामधलं हे गाव आहे. गावाचं नाव आहे वेयान आहे. तर अशा प्रकारे हे प्रौढ नागरिकांचं 100% कोविड लसीकरण पूर्ण करणारं भारतातलं पहिलं गाव आहे. मी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारेन की प्रौढ नागरिकांचं 100% कोविड लसीकरण पूर्ण करणारं भारतातील पहिलं शहर कोणतं? या ठिकाणी गाव विचारलं आहे. बरोबर आहे. वेयान. पहिलं शहर कोणतं आहे सांगता येईल का तुम्हाला? तर भुवनेश्वर आहे. लक्षात ठेवा. भुवनेश्वर पहिलं शहर. पहिले शहर. गाव वेयान आहे. भुवनेश्वर हे पहिलं शहर आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता मी पुन्हा एकदा आणखी एक प्रश्न विचारेल की प्रौढ नागरिकांचं 100% कोविड लसीकरण पूर्ण करणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? केंद्रशासित प्रदेशाचा आपण विचार करतोय. पहिला केंद्रशासित प्रदेश कोणत्याही प्रकारे विचारतील. पहिला केंद्रशासित प्रदेश लडाख आहे. लडाख पहिला केंद्रशासित प्रदेश. 3 प्रश्न निर्माण झाले. पहिला केंद्रशासित प्रदेश तर लडाख ना या केंद्रशासित प्रदेशानं जुलै 2021 मध्ये आपला टप्पा हा पूर्ण केला आहे. जुलै 2021 मध्ये हा टप्पा लडाखनं पूर्ण केलेला आहे. तशा प्रकारे आपल्याला सांगता येईल की प्रौढ नागरिकांचं 100% कोविड लसीकरण पूर्ण करणारं भारतातलं पहिलं गाव वेयान, जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातलं. त्याच्यानंतर आपण म्हटलं की प्रौढ नागरिकांचं 100% कोविड लसीकरण पूर्ण करणारं भारतातलं पहिलं शहर भुवनेश्वर हे पहिलं शहर आहे. त्यानंतर प्रौढ नागरिकांचं 100% कोविड लसीकरण पूर्ण करणारं भारतातला पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? लडाख आहे. जुलै 2021 मध्ये लडाखनं आपला टप्पा पूर्ण केलेला आहे. लक्षामध्ये ठेवायचं. आता मी थोडासा वेगळा प्रश्न विचारतो आणखी याच्यामध्येच. प्रौढ नागरिकांचं 100% कोविड लसीकरण पूर्ण करणारा जगातला पहिला देश कोणता आहे? मी देशाकडे आंतरराष्ट्रीय पातळीवरती आता गेलो की प्रौढ नागरिकांचं 100% कोविड लसीकरण पूर्ण करणारा जगातला पहिला देश कोणता आहे सांगता येईल का? जिब्राल्टर नाव आहे त्याचं. जिब्राल्टर हा देशाची राजधानी पण जिब्राल्टरच आहे. तशा प्रकारे हे प्रौढ नागरिकांच्या 100% कोविड लसीकरणावर जर प्रश्न आला तर हे 4 प्रश्न लक्षात ठेवायचे. गाव वेयान, पहिलं शहर भुवनेश्वर, पहिला केंद्रशासित प्रदेश लडाख, पहिला देश जागतिक पातळीवर जिब्राल्टर. प्रौढ नागरिकांचं 100% कोविड लसीकरण पूर्ण करण्यामध्ये. तर या अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. कोणतं राज्य डिजिटल स्मार्ट हेल्थ कार्ड प्रदान करणारं भारतातलं पहिलं राज्य ठरले? अतिशय महत्त्वाचं. अतिशय जनतेसाठी ज्या प्रकारे एखादं राज्य काळजी घेऊ शकतं त्याचं एक उदाहरण म्हणून या राज्याचं आपल्याला सांगता येईल की कोणतं राज्य डिजिटल स्मार्ट हेल्थ कार्ड सांगता येईल का तुम्हाला? कोणतं आहे? ओडिशा राज्य आहे. ओडिशा. ओडिशा राज्य असं आहे की हे राज्य डिजिटल स्मार्ट हेल्थ कार्ड प्रदान करणारं भारतातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. लक्षामध्ये ठेवायचं. मग कशा प्रकारचं हे कार्ड आहे? राज्यातील जे सर्व नागरिक आहेत त्या सर्व नागरिकांना वैद्यकीय उपचारांसाठी हे कार्ड दिलं गेलेलं आहे. आणि हे कार्ड ओडिशा राज्याच्या एका योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेला आहे. एका उपक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आलेला आहे. त्या उपक्रमाचे नाव आहे बिजू स्वास्थ्य कल्याण योजना. बिजू स्वास्थ्य कल्याण योजना. स्वास्थ्य कल्याण योजना. बिजू स्वास्थ्य कल्याण योजना या योजनेअंतर्गत हे डिजिटल स्मार्ट हेल्थ कार्ड प्रदान करण्यात आलेलं आहे. किती लोकांना हे डिजिटल स्मार्ट हेल्थ कार्ड प्रदान केलं गेलेलं आहे? तर 96 लाख कुटुंबांमधील 3.5 कोटी लोकांना हे दिले गेलेलं आहे. 96 लाख कुटुंबे, 96 लाख
कुटुंबामधील 3.5 कोटी लोकांना 3.5 कोटी लोक या लोकांना हे कार्ड प्रदान करण्यात आलेलं आहे. लक्षात येतं? इथंपर्यंत समजावून घ्या. अजून 2 मुद्दे मी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे सांगेल. याच्यामध्ये डिजिटल स्मार्ट हेल्थ कार्ड प्रदान करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं? ओडिसा राज्य आहे. कोणत्या योजनेअंतर्गत हे कार्ड प्रदान करण्यात आलेलं आहे? तर बिजू स्वास्थ्य कल्याण योजना या योजनेअंतर्गत हे कार्ड प्रदान करण्यात आलेलं आहे. किती कुटुंबांना? 96 लाख कुटुंबांना आणि 3.5 कोटी लोकांना. 96 लाख कुटुंबामध्ये 3.5 कोटी लोकांना हे कार्ड प्रदान करण्यात आलेलं आहे. आता या कार्डमधून कशा प्रकारे मदत मिळणार? तर या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला वार्षिक 5 लाख रुपयापर्यंत उपचार खर्च दिला जाणार आहे. उपचार खर्च कसा आहे? वार्षिक आहे. किती आहे? वार्षिक 5 लाख रुपये. 5 लाख रुपयापर्यंतचा वार्षिक खर्च उपचार खर्च दिला जाणार आहे. आणि महिला सदस्यांना अधिक लाभ आहे. महिला सदस्यांना वार्षिक 10 लाख रुपयापर्यंतचा विमा लाभ मिळणार आहे. महिला सदस्यांना काय तरतूद आहे? तर वार्षिक 10 लाख रुपये लाभ. वार्षिक 10 लाख रुपये. अशा प्रकारे ओडिसा राज्याचं डिजिटल स्मार्ट हेल्थ कार्ड आहे. लक्षात आलं? पहिला प्रश्न आपण पाहिला की डिजिटल स्मार्ट हेल्थ कार्ड प्रदान करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं? ओडिसा. तर आपण म्हटलं कोणत्या योजनेअंतर्गत? बिजू स्वास्थ्य कल्याण योजनेअंतर्गत. उपचार खर्च किती? वार्षिक 5 लाख रुपये आहे. महिला सदस्यांना वार्षिक 10 लाख रुपये लाभ आहे. 96 लाख कुटुंबामधील 3.5 कोटी लोकांना हे कार्ड प्रदान करण्यात आलेलं आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. कोणतं राज्य भूकंपाचा इशारा देणारं ॲप बनवणारं भारतातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे? भूकंपाचा इशारा देणारं ॲप बनवणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे? उत्तराखंड राज्य आहे. उत्तराखंड हे राज्य आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं. तर भूकंपाचा इशारा देणारं ॲप बनवणारं भारतातलं पहिलं राज्य आहे. ऑगस्ट 2021 मध्ये हे सांगण्यात आलं की अशा प्रकारचं ॲप बनवण्यात आलेलं आहे. भूकंपाचा इशारा देणारं उत्तराखंड राज्यामध्ये. ॲपचं नाव काय आहे? ॲपचं नाव आहे उत्तराखंड भूकंप अलर्ट हे नाव आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं. उत्तराखंड ॲपचं नाव आहे हे भूकंप. अशा प्रकारे हे ॲपचं नाव आहे. लक्षात आलं? तर भूकंपाचा इशारा देणारं हे ॲप आहे. हे लक्षात राहील. आणि हे ॲप कोणी विकसित केलेलं आहे? तर या ठिकाणी उत्तराखंडचे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि IIT रुरकीनं हे ॲप विकसित केलेलं आहे. IIT रुरकी. उत्तराखंडचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि IIT रुरकी यांनी हे ॲप विकसित केलेलं आहे. लक्षात आलं? सगळे मुद्दे क्लिअर झाले. उत्तराखंड राज्याने अशा प्रकारचं ॲप बनवले ऑगस्ट 2021 मध्ये. नाव आहे ॲपचं उत्तराखंड भूकंप अलर्ट. कोणी उत्तराखंडचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि IIT रुरकीने मिळून हे ॲप विकसित केलेलं आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं. पुढचा प्रश्न पाहूया. देशामधील पहिल्या बॅटरी ऑपरेटेड मास्कची निर्मिती कोणामार्फत करण्यात आली आहे? देशातल्या पहिल्या बॅटरी ऑपरेटेड मास्क. बॅटरी ऑपरेटेड मास्कची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर ही निर्मिती कोणामार्फत करण्यात आलेली आहे? तर ही निर्मिती मुंबईमध्ये करण्यात आलेली आहे. नरसी मोंजी स्कूल ऑफ सायन्सने. नरसी मोंजी स्कूल ऑफ सायन्स मुंबई यांनी हे बॅटरी ऑपरेटेड मास्क ची निर्मिती केलेली आहे. लक्षामध्ये ठेवायची. कधी निर्मिती केली आहे? तर 27 जून 2021 मध्ये. 27 जून 2021 मध्ये या ॲपची निर्मिती करण्यात आलेली आहे. हे लक्षात ठेवा.
मास्कचं नाव काय आहे? मास्कचं नाव आहे TP100. या बॅटरी ऑपरेटेड मास्कचं नाव आहे TP100. म्हणजे काय? टोटल प्रोटेक्शन. TP म्हणजे टोटल प्रोटेक्शन मास्क आहे, म्हणून याला नाव दिलंय TP100 हे असे नाव दिलेले आहेत. अशा प्रकारचं हे बॅटरी ऑपरेटेड मास्क आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि या ठिकाणी या मास्कमध्ये आपण म्हणतो बॅटरी ऑपरेटेड आहे, तर बॅटरी सोबत या मास्कमध्ये कॉपर फिल्टरचा वापर केला गेलेला आहे. लक्षात आलं? बॅटरी सोबत आपण म्हटलं कॉपर फिल्टर, कॉपर फिल्टरचा याच्यामध्ये वापर करण्यात आलेला आहे बॅटरी सोबत. हे पण लक्षात ठेवायचं. विधानांमध्ये एखाद्या वेळेस विचारलं तर आपल्याला माहिती असावं कशासाठी हे केलं एवढं मोठं, की बॅटरी ऑपरेटेड मास्क. तर कोरोनाचा किंवा अन्य कोणताही विषाणू असेल, जीवाणू असेल, तर हा विषाणू आणि जीवाणू या मास्कच्या संपर्कामध्ये जेव्हा येतो त्यावेळी लगेच तो जीवाणू किंवा विषाणू नष्ट होतो. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की कोरोनाचा अन्य कोणताही विषाणू असेल, कोणताही जीवाणू असेल, ज्यावेळी हे विषाणू आणि जीवाणू या मास्कच्या संपर्कामध्ये येतात किंवा त्याच्या पृष्ठभागावरती जमा होतात त्यावेळी ते लगेच काही क्षणामध्ये नष्ट होतात. तर अशा प्रकारचं हे बॅटरी ऑपरेटेड मास्कची निर्मिती करण्यात आलेली आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. कोणी केली? नरसी मोंजी स्कूल ऑफ सायन्स, मुंबईनं केलेली आहे. तर हा जो मास्क आहे आपण म्हटलं कॉपर फिल्टरचा वापर केला आहे. तर कॉपर फिल्टरला साधारणपणे 3 व्होल्टपर्यंत सप्लाय दिला जातो. या कॉपर फिल्टरला 3 व्होल्टपर्यंतचा सप्लाय दिला जातो, हे लक्षात ठेवायचं. तर अशा प्रकारे बॅटरी ऑपरेटेड मास्कची निर्मिती करण्यात आलेली आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणतं राज्य हे भारतातलं पहिलं रेबीज मुक्त राज्य बनलेलं आहे? कोणतं राज्य भारतातील पहिलं रेबीज मुक्त राज्य बनलेलं आहे? गोवा हे राज्य पहिलं रेबीज मुक्त राज्य बनलेलं आहे, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. आता या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की हे कधी झालं, कधी जाहीर केलं? तर 23 जून 2021 मध्ये हे जाहीर करण्यात आलेलं आहे. 23 जून 2021 मध्ये हे जाहीर करण्यात आलेले आहे. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. प्रमोद सावंत हे गोव्याचे मुख्यमंत्री, त्यांनी जाहीर केलेले की गोवा हे रेबीज मुक्त राज्य आहे असं त्यांनी घोषित केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असं या प्रमोद सावंतांचं की मागील 3 वर्षापासून या गोवा राज्यामध्ये रेबीजचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्याच्यामुळे त्यांनी भारतातलं पहिलं रेबीज मुक्त राज्य म्हणून स्वतःच्या राज्याला, गोव्याला घोषित केलेलं आहे 23 जून 2021 मध्ये, हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न पाहूया. जगातील पहिला लाकडी उपग्रहांचे उडण सॅटेलाइटचे प्रक्षेपण खालीलपैकी कोणत्या देशामधून केले जाणार? उडण सॅटेलाइट कोणत्या देशामधून हे प्रक्षेपण केले जाणार आहे? न्यूझीलंड या देशातून हे प्रक्षेपण केले जाणार आहे. न्यूझीलंड या देशातून हे प्रक्षेपण केले जाणार आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. कोणत्या एजन्सीद्वारे हे प्रक्षेपण केले जाणार? युरोपियन स्पेस एजन्सीद्वारे हे प्रक्षेपण केले जाणार आहे. स्पेस एजन्सी, या एजन्सीद्वारे या लाकडी उपग्रहाचं उडण सॅटेलाइटचं प्रक्षेपण केलं जाणार आहे. तर अशा प्रकारे आतापर्यंत हे लक्षामध्ये ठेवायचं की लाकडी उपग्रहाचं प्रक्षेपण कोणत्या देशामधून करण्यात आलं? न्यूझीलंडमधून. कोणामार्फत करण्यात आलं असं विचारलं तर युरोपियन स्पेस एजन्सी मार्फत करण्यात आलं, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. उपग्रहाचं नाव काय आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर WISA वुडसॅट असं नाव आहे. उपग्रहाचं नाव वुडसॅट हे याचं नाव आहे. WISA वुडसॅट असं या उपग्रहाचं नाव आहे, लक्षामध्ये ठेवायचं. कोठून प्रक्षेपण होणार आहे? या उडण सॅटेलाइटचं प्रक्षेपण कोठून करण्यात आलं अशा प्रकारचे विचारतील तर महिहा द्वीपकल्प आहे. महिहा द्वीपकल्प प्रक्षेपण संकुलामधून. महिहा द्वीपकल्प प्रक्षेपण संकुल या ठिकाणावरून याचं प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. लक्षात आलं? कशा प्रकारे उडण सॅटेलाइट लाकडी उपग्रहाचं कोणत्या देशामधून प्रक्षेपण करण्यात आलं? न्यूझीलंड या देशातून करण्यात आलं.
युरोपियन स्पेस एजन्सीद्वारे हे प्रक्षेपण करण्यात आलं. WISA वुडसॅट असं या उडन सॅटेलाइटचं नाव आहे. मही हा द्वीपकल्प प्रक्षेपण संकुल येथून या उडन सॅटेलाइटचं प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं 3 प्रकारचे व्हेंटिलेटर तयार केलेले असून त्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या व्हेंटिलेटरचा समावेश होत नाही. याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, 3 प्रकारचे व्हेंटिलेटर तयार करण्यात आलेले आहेत. मग 3 प्रकारचे व्हेंटिलेटर माहीत असले की उत्तर आपल्याला आपोआप सापडणार आहे. हे 3 प्रकारचे व्हेंटिलेटर आहेत स्वस्थ, प्राणा आणि वायू. हे 3 प्रकारचे व्हेंटिलेटर आहेत, हे लक्षामध्ये. SWAS स्वस्थता म्हणजे स्पेस व्हेंटिलेटर एडेड सिस्टीम फॉर ट्रॉमा असिस्टन्स स्वस्थता. तर हे आहेत 3 प्रकारचे व्हेंटिलेटर. कोणी तयार केलेत? इस्रोने तयार केलेले आहेत, भारतीय अवकाश संशोधन संस्थेने तयार केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये हे 3 आहेत, हे लक्षात ठेवायचं. चौथा जो असेल ते तुम्हाला ओळखता येईल. स्वस्थता, प्राणा, वायू. आता पहा, स्वस्थताचं आपण पाहिलं स्पेस व्हेंटिलेटर एडेड सिस्टीम फॉर ट्रॉमा असिस्टन्स. प्राणा प्रोग्रॅमेबल रेस्पिरेटरी असिस्टन्स फॉर द नीडी 8. आणि वायू VAU व्हेंटिलेशन असिस्ट युनिट. तशा प्रकारचे 3 प्रकारचे व्हेंटिलेटर भारतीय अवकाश संशोधन संस्थेने तयार केलेले आहेत, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. हे कधी तयार केलं आहे? तर जून 2021 मध्ये तयार केलेलं आहे. जून 2021 मध्ये, जे अलीकडच्या कालावधीमधील गोष्ट आहे, लक्षामध्ये ठेवायचं आहे. काय फायदा आहे? आपण म्हटलं 3 प्रकारचे व्हेंटिलेटर तयार करण्यात आलेले आहे. तर उद्योगांना तंत्रज्ञान हस्तांतरित करता यावं यासाठी हे 3 प्रकारचे व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. लक्षात आलं उद्देश काय आहेत? उद्योगांना तंत्रज्ञान हस्तांतरित करता यावं यासाठी हे 3 प्रकारचे व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. उद्योगांना तंत्रज्ञान हस्तांतरित करणे, या ठिकाणी आपण आणखी थोडंसं तुमच्या लक्षामध्ये राहील. तंत्रज्ञान हस्तांतरित करणे, उद्योगांना तंत्रज्ञान हस्तांतरित करणे या उद्देशानं हे 3 प्रकारचे व्हेंटिलेटर इस्रोने तयार केलेले आहेत, ते लक्षामध्ये ठेवायचे. त्यांची नावं सांगितली, स्वस्थता, प्राणा, वायू. तर यांचे लॉंग फॉर्म पण लक्षामध्ये ठेवायचा. तर या 3ही व्हेंटिलेटर जे आहेत त्या 3ही व्हेंटिलेटरची प्रारूप कोणत्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहेत असं विचारते. लक्षात आलं? पुढचा प्रश्न याच्यावरती काय असेल? हे 3 व्हेंटिलेटर इस्रोने तयार केलीत, पण ह्या 3ही व्हेंटिलेटरची प्रारूप कोणत्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहेत, कोणत्या सेंटरमध्ये या 3 व्हेंटिलेटरची प्रारूप तयार करण्यात आलेली आहेत? तर विक्रम साराभाई स्पेस सेंटर या ठिकाणी विक्रम साराभाई स्पेस सेंटर. लक्षात आलं? तर हे आहे या ठिकाणी या 3ही व्हेंटिलेटरची प्रारूप तयार करण्यात आलेली आहे. विक्रम साराभाई स्पेस सेंटर कुठं आहे माहिती आहे? केरळ राज्यातील तिरुवनंतपुरम या ठिकाणी हे विक्रम साराभाई स्पेस सेंटर आहे. आणि या ठिकाणी भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं या 3 प्रकारच्या व्हेंटिलेटरची प्रारूप तयार केलेली आहेत. उद्योगांना तंत्रज्ञान हस्तांतरित करता यावं यासाठी या 3 प्रकारची व्हेंटिलेटर्स तयार केलेली आहेत इस्रोनं. लक्षात ठेवायचं त्यांची नावं. अशा प्रकारे हे आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल. पुढचा प्रश्न पाहूयात आपण या ठिकाणी. नुकतीच INS राजपूत ही युद्धनौका नौदलातून निवृत्त झाली आहे. या युद्धनौकेची बांधणी कोणत्या देशाकडून करण्यात आलेली होती? नुकतीच INS राजपूत ही युद्धनौका नौदलातून निवृत्त झाली आहे, तर या युद्धनौकेची बांधणी कोणामार्फत किंवा कोणत्या देशाकडून करण्यात आलेली होती, अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर हे INS राजपूतची बांधणी सोव्हिएत रशियाकडून करण्यात आलेली होती. सोव्हिएत रशिया तत्कालीन सोव्हिएत रशियाकडून याची बांधणी करण्यात आलेली होती. लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता ही निवृत्त झाली आहे. कधी निवृत्त झाली आहे? तर आपल्याला सांगता येईल की 41 वर्ष सेवा दिलेली या INS राजपूतनं. या युद्धनौकेनं 41 वर्ष देशाला सेवा दिली.
41 वर्षानंतर ती निवृत्त झालेली दिसते. 21 मे 2021ला ती निवृत्त झाली. आपण म्हटलं की सेवा किती झाली हे पण लक्षामध्ये ठेवायचं. 41 वर्ष सेवा, 41 वर्ष सेवा दिले. 21 मे 2021ला ही युद्धनौका आता निवृत्त झालेली लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर ही जी युद्धनौका आहे, या युद्धनौकेचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर श्रीलंकेमध्ये ऑपरेशन अमन हे पार पाडलं गेलेलं होतं आणि या ऑपरेशन अमनमध्ये या युद्धनौकेने सहभाग घेतलेला होता. ऑपरेशन अमन श्रीलंका या मोहिमेमध्ये या INS राजपूतनं सहभाग घेतलेला होता, युद्धनौकेनं सहभाग घेतलेला होता. मग ही युद्धनौका भारतीय नौदलामध्ये केव्हा समाविष्ट करण्यात आलेली होती? तर 1980 मध्ये समाविष्ट. 1980 मध्ये समाविष्ट. आपण म्हणतो 41 वर्षांनी निवृत्त झाली, 1980 मध्ये समाविष्ट झाली. 21 मे 2021ला 41 वर्षे सेवा देऊन निवृत्त झालेली आहे. आणि या युद्धनौकेचं वैशिष्ट्य असंही होतं की जे आपलं महत्त्वाचं ब्राह्मोस क्षेपणास्त्र आहे, तर ब्राह्मोस क्षेपणास्त्राने सज्ज असलेली युद्धनौका होती. लक्षात आलं? ब्राह्मोस क्षेपणास्त्राने सज्ज. ब्राह्मोस क्षेपणास्त्राने सज्ज. आता पहा, INS राजपूत निवृत्त झाली. बांधणी सोव्हिएत रशियाकडून केली गेली होती. 1980 मध्ये समाविष्ट करण्यात आली भारतीय नौदलामध्ये. 21 मे 2021ला 41 वर्षे सेवा दिल्यानंतर निवृत्त झाली आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्राने सज्ज असणारी युद्धनौका होती. श्रीलंकेमध्ये पार पडलेल्या ऑपरेशन अमन या मोहिमेमध्ये या INS राजपूतनं सहभाग घेतलेला होता, त्याच्यामध्ये समाविष्ट झालेली होती, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आपण समजावून घेऊयात. म्युकरमायकोसिस किंवा काळ्या बुरशीच्या आजाराला ब्लॅक फंगस साथीचा रोग म्हणून घोषित करणारं भारतातलं पहिलं राज्य कोण? म्युकरमायकोसिस किंवा काळ्या बुरशीचा आजार आहे, या साथीच्या रोगाला या आजाराला साथीचा रोग म्हणून घोषित करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे? राजस्थान. पहिलं राज्य राजस्थान आहे, हे लक्षात ठेवा. या आजाराला साथीचा रोग म्हणून घोषित करणारं भारतातलं हे पहिलं राज्य लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि राजस्थाननं 19 मे 2021ला हा आजार साथीचा रोग म्हणून घोषित केलेला आहे. 19 मे 2021ला साथीचा रोग म्हणून याला घोषित केलेला आहे. आता राजस्थान पाठोपाठ अनेक राज्यांनी बी याला साथीचा रोग म्हणून घोषित केलेलं आहे. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर दक्षिणेकडची राज्य आपल्याला दिसून येतात. राजस्थान पाठोपाठ कर्नाटक आहे, तामिळनाडू आहे, तेलंगणा आहे, हे दक्षिणेकडची राज्य आहेत. याशिवाय ओडिशा राज्यानं पण याला घोषित केले, गुजरात राज्यानं पण घोषित केलं आहे, पंजाब राज्यानं पण घोषित केलं आहे. त्याशिवाय चंदीगड, हरियाणा, बिहार अशा प्रकारे राज्यांनी, संघराज्य प्रदेशांनी याला साथीचा रोग म्हणून घोषित केलेला आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. तर पहिलं राज्य राजस्थान होतं. राजस्थाननं 19 मे 2021 मध्ये या म्युकरमायकोसिस किंवा काळ्या बुरशीचा जो आजार आहे त्याला साथीचा रोग म्हणून घोषित केलेलं होतं, हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न पाहूयात. चीनचे हे रोव्हर 15 मे 2021 रोजी मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरलेलं. कोणतं होतं माहिती आहे? चीनचं कोणतं रोव्हर 15 मे 2021ला मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरलं? त्याचं नाव होतं झुरोंग रोव्हर. झुरोंग रोव्हर हे त्याचं नाव होतं, हे लक्षामध्ये ठेवायचं. तशा प्रकारे चीनचं हे रोव्हर होतं की जे मंगळाच्या पृष्ठभागावरती उतरलेलं होतं, लक्षामध्ये ठेवायचं. या रोव्हरचं प्रक्षेपण कधी करण्यात आलेलं होतं याचा जर तुम्ही विचार केला तर जुलै 2020 मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेला होता हा रोव्हर. जुलै 2020 मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेला होता हा रोव्हर. आणि हा जो रोव्हर पाठवण्यात आलेला होता तो रोव्हर तियानमेन 1
या मोहिमेचा भाग होता. म्हणजे कोणत्या मोहिमेचा भाग होता हेच आपल्याला विचारलं. तर तियानमेन 1 मोहीम, तियानमेन 1 मोहीम, या मोहिमेचा हा रोव्हर भाग होता, हे लक्षामध्ये ठेवायचं. तियानमेन 1 मोहीम हे लक्षामध्ये ठेवायचं. तर अशा प्रकारे जगातला तिसरा देश ठरलाय चीन. आता काय, मंगळाच्या पृष्ठभागावरती रोव्हर यशस्वीपणे उतरवणारा चीन हा जगातला कितवा देश ठरलेला आहे? तर मंगळाच्या पृष्ठभागावरती रोव्हर उतरवणारा चीन जगातला तिसरा देश ठरलेला आहे. पहिला देश कोणता आहे सांगता येईल? पहिला देश आहे रशिया, दुसरा देश आहे अमेरिका. लक्षात आलं? 1971 मध्ये रशियाने उतरवलं होतं आणि आता फेब्रुवारी 2021 मध्ये अमेरिकेने उतरवलं होतं. त्याच्यानंतर चीननं मे 2021 मध्ये उतरवलं, म्हणून जगातला हा तिसरा देश बनलेला आहे. पहिला कोणता? रशिया, दुसरा अमेरिका, तिसरा चीन आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तशा प्रकारे रोव्हर झुरोंग रोव्हर हा रोव्हर 15 मे 2021 रोजी मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरला. जुलै 2020 मध्ये याचं प्रक्षेपण झालं होतं. हा रोव्हर तियानमेन 1 मोहीम या मोहिमेचा एक भाग होता. जगातील तिसरा देश बनला हा रोव्हर उतरल्यामुळे. चीन मंगळाच्या पृष्ठभागावर उतरल्यामुळे पहिला देश रशिया 1971 मध्ये, दुसरा देश अमेरिका फेब्रुवारी 2021 मध्ये, तिसरा देश चीन 15 मे 2021 मध्ये. अशा प्रकारे आपण हे माहिती सांगता येईल. पुढचा प्रश्न पाहूयात. ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन हा उपक्रम कशाशी संबंधित आहे? पहा, ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन हा उपक्रम कशाशी संबंधित आहे असं तुम्हाला विचारलं. पहिल्यांदा मी सांगतो, कोविड-19चं जे लसीकरण आहे त्या लसीकरणाशी संबंधित हा उपक्रम आहे. आता हा उपक्रम कशाशी संबंधित आहे? आपण म्हटलं कोविड-19शी संबंधित आहे, कोविड-19च्या लसीकरणाशी संबंधित आहे. पण या उपक्रमाअंतर्गत हा उपक्रम कसा राबवला जातो आपण म्हणूया त्या ठिकाणी कोविड-19 शी संबंधित आहे, थोडक्यात लक्षात ठेवा. हा उपक्रम कसा राबवला जातो हे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. तर जे काही ज्येष्ठ व्यक्ती आहेत, काही दिव्यांग व्यक्ती आहेत की त्या व्यक्ती त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही, तर अशा व्यक्तींना गाड्यांमध्ये कोरोना लस देण्याचा उपक्रम आहे. ज्येष्ठ आणि दिव्यांग व्यक्तींना, ज्येष्ठ व दिव्यांग व्यक्तींना गाड्यांमध्ये कोरोना लस देणे. याच्याशी संबंधित हा उपक्रम आहे. त्याला ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन असं म्हटलेलं आहे. लक्षात आलं? आणि अशा प्रकारचा उपक्रम सुरू करणारी भारतामधली पहिली महानगरपालिका कोणती आहे असं आपल्याला विचारलं, तर भारतातली पहिली महानगरपालिका बृहन्मुंबई महानगरपालिका आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका. आपल्याला कदाचित प्रश्न असाही विचारतील की कोणत्या महानगरपालिकेने ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन हा उपक्रम सुरू केलेला आहे? सर्वात प्रथम सुरू केला भारतामध्ये. ते 4 मे 2021 मध्ये हा उपक्रम सुरू केला होता. 4 मे 2021 मध्ये. लक्षात आलं? ज्येष्ठ आणि दिव्यांग व्यक्तींना गाड्यांमध्ये कोरोना लस देणं. भारतातील पहिली महानगरपालिका अशा प्रकारचा उपक्रम राबवणारी बृहन्मुंबई महानगरपालिका 4 मे 2021 मध्ये या उपक्रमास सुरुवात झालेली आहे. आणि कोणत्या केंद्रामधून या उपक्रमाला सुरुवात झाली याचा जर तुम्ही विचार केला तर दादर पश्चिम येथील लसीकरण केंद्रामधून. दादर पश्चिम लसीकरण केंद्र. लसीकरण केंद्र आहे. या केंद्रामधून या उपक्रमास सुरुवात झालेली आहे. लक्षात आलं? ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन हा उपक्रम कोविड-19च्या लसीकरणाशी संबंधित आहे, पण ज्येष्ठ आणि दिव्यांग व्यक्तींना गाड्यांमध्ये कोरोना लस दिली जाते. 4 मे 2021 पासून सुरुवात झाली उपक्रमाची. पहिली महानगरपालिका अशा प्रकारचा उपक्रम राबवणारी भारतातली बृहन्मुंबई उपनगरपालिका. हा उपक्रम कुठून सुरुवात झाला? दादर पश्चिम लसीकरण केंद्रामधून हा उपक्रम सुरू झालेला आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे.